राम राम मंडळी, हे बघा मी ट्रिमर मशीन लावली आहे चार्जिंग. कारण आता मला करायची आहे टकली माझीवाली. कारण माझे केस खूप पातळ झाले ना, एवढे पण कशाला ठेवायचे म्हणून. हो ना, धीराजची टकली करायची आहे, त्यासाठी मी हे चार्जिंग लावलेलं आहे सकाळपासून. मागच्या वेळेला मी चार्जिंग केलं नव्हतं आणि त्याची टकली केली तर 5-5 मिनिटांनी ते बंद पडत होतं आणि त्याच्यामुळे त्याची टकली मला करताच नाही आली. म्हणजे पूर्ण दिवस टकली करण्यातच गेली, थांबून. आणि दरवेळेला आम्ही तिथे नेत असतो त्याला टकली करायला, तर ते काकांनी हात आपले जोडले आहेत की त्याला इथे नका आणू, तुम्ही घरीच करत जा, ट्रिमर मशीन एक बोलवून घ्या. कारण तो तिथं बिलकुलच नाही करू देत आणि हात पण नाही लावू देत. त्यांना त्याच्याहीपेक्षा त्रास होतो मग, आणि तिथे त्यांचे कस्टमर वगैरे पण असतात, तर ते एवढा वेळ नाही देऊ शकत ना. म्हणून मग दरवेळेला मी अधीराची टकली घरीच करते. आणि तेही त्याला समजवू आपलं कसं गाणे वगैरे लावून. म्हणजे त्याची टकली करणं म्हणजे एक माझ्यासाठी मिशनच आहे. मिशनपेक्षा कमी नाही आहे त्याची टकली करणं माझ्यासाठी. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच की तुम्हाला टकली शांततेने करू देते की नाही. आता मधात काय झालं, श्रावण महिना झाला, महालक्ष्म्या वगैरे झाला, त्याच्यामुळे त्याची टकली करता नाही आली. आणि आता आहे नवरात्रामध्ये घरी बसतो घट, आणि पुन्हा घटात पण टकली म्हणजे केस वगैरेच कापायला चालत नाही असं मी ऐकलं आहे. तर मग नाही कापायचे ना, तर म्हणून मी आता त्याची टकली आज करून टाकते हा विचार केलेला आहे. आणि बघू, पटकन मी सगळे कामं वगैरे आवरते आणि मग त्याची टकली करते. आणि तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला टकली करू देते की नाही. तोपर्यंत बाय बाय.